नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, श्री बायोएस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री राजूभाऊ कायटे, त्यासोबतच मंगलभाऊ आणि सूरजसिंग कायटे यांच्या बिजोई कांदा प्लॉट भेट प्रसंगी मागील 15 ते 20 दिवसापासून खास करून आपल्या या पंचक्रोशीमध्ये आज आपण चौकावाडी या गावामध्ये बिजोई कांदा प्लॉट निरीक्षण प्रसंगी आपल्याकडे ह्या पंचक्रोशीमध्ये काय काय प्रॉब्लेम येतो, जनरली आपण बिजोई कांद्याची जी लागवड आहे आपल्या या छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये मोरहिरा, चौकावाडी, सारोळा, चिंचोली या परिसरामध्ये आपले बांधव मोठ्या प्रमाणामध्ये 4 एकर, 5 एकर, 10 एकर, 20 एकर आपल्या क्षेत्राच्या हिशोबाने लागवड करत असतात। आणि मागील एक 8-10 वर्षापासून येथील शेतकरी बांधवांची ही प्रॅक्टिस चालून गेलेली आहे की आपल्याला बिजोई कांद्याच्या उत्पन्नामधून आपल्याला डे बाय डे दरवर्षी आपण थंडीमध्ये याची लागवड करत असतो। आणि मागील एक 4-5 वर्षापासून जर आपण बघितलं की बिजोई कांद्याचं जे उत्पन्न आहे, अगोदरच्या काळामध्ये आपण एकरी 4 क्विंटल, 4.5 क्विंटल, 5 क्विंटलपर्यंत कांद्याचं बी हे काढत होतो। त्यामध्ये पण 3 प्रकार येतात, लाल कांदा, रांगडी कांदा आणि उन्हाळी कांदा। उन्हाळी कांद्यालाच गावरान कांदे म्हणतात। ज्यावेळेस ही शेतकरी बांधव हे सुरुवातीच्या काळामध्ये लागवड करत असतात, खास करून नोव्हेंबरमध्ये एंडिंगला म्हणा, त्यावेळेस आपण लाल कांद्याची लागवडचे बिजोईचे कांदे लावत असतो। त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून आपण गावरान कांद्याची लागवड करत असतो। आपला आजचा जो विषय होता की मागील या 2-3 वर्षापासून बिजोई कांद्याचं जे उत्पन्न आहे हे डे बाय डे घटत चाललेलं आहे। आता येथील शेतकरी बांधवांचं जे उत्पन्न आहे हे 1.5 क्विंटल, 2 क्विंटल, 2.5 क्विंटल, 3 क्विंटलपर्यंत येऊन गेलेलं आहे। याचे काय काय कारणे हे जर आपण व्यवस्थित समजून घेतले तर आपल्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये समजून घेता येईल। मागील बरेचसे 30-40 वर्षापासून आपण रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जमिनीचा पीएच आपण हा खराब करून टाकलेला आहे। आपला जमिनीचा पीएच हा 7.5 ते 7.5 असावा, त्या ठिकाणी आपला जमिनीचा पीएच हा 9.5, 9, 8.5 पर्यंत चालला गेलेला आहे। नंबर 1, रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केल्याने आपण जर हा पूर्ण भूभाग जर बघितला तर या भूभागामध्ये संपूर्ण डोंगर परिस्थिती आपल्याला दिसते। आणि ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये या पंचकृषीमध्ये पाऊस पडतो आणि रासायनिक खतं आपण जे वापरलेले आहेत ते रासायनिक खतांचं विघटन म्हणा किंवा जे पर्कोलेशन हे आपल्या विहिरींना येतं। आणि ज्यावेळेस आपण थंडीमध्ये हा कांदा लावतो तेच पाणी आपण वारंवार दर 15 दिवसाला, 12 दिवसाला रिपीट करत असतो। म्हणजे रासायनिक खतांचे जे दगड बनलेले आणि पावसाच्या पाण्यामध्ये जे सल्फ्युरिक ॲसिडचं प्रमाण असतं त्या प्रमाणामधून 30 ते 40% जे रासायनिक खताचे जे दगड आहेत त्यामध्ये फॉस्फॅटिक, नायट्रेट किंवा सोडियम किंवा क्लोराईड या दगडांचं विघटनाचं जे पाणी आहे ते आपल्या विहिरीला उतरतं आणि तेच पाणी आपण या कांद्यांना फिरवतो। त्यामुळे काय होतं की जमिनीचे ज्यावेळेस पाणी भरतो त्यावेळेस आपल्याला या जमिनीमध्ये कॉम्पॅक्टपणा आलेला दिसतो किंवा मातीला चिकटपणा आलेला दिसतो, त्यामुळे त्या ठिकाणी वापसा येत नाही। जर आपल्या जमिनीचे क्षार हे वाढून गेलेले मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला रासायनिक खतांचा वापर हा अत्यंत अल्प करणे, अत्यंत कमी करणे ही गोष्ट शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे सेंद्रिय कर्ब। आपण दरवर्षी ज्या ठिकाणी पाणी आहे किंवा ज्या ठिकाणी कोरडवाहू जरी शेती असेल, आपण सुरुवातीला कपाशी लावतो, मक्का लावतो, अद्रक लावतो किंवा हळद लावतो, त्यानंतर रब्बीच्या पिकांमध्ये आपण हरभरा, गहू किंवा बिजोईचे कांदे लावत असतो। आणि डे बाय डे दरवर्षी आपण प्रत्येक पिकातून, प्रत्येक सीझनमध्ये आपण उत्पन्न घेण्याच्या दृष्टिकोनातून जो सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये वाढला पाहिजे तो सेंद्रिय कर्ब हा 0.3% 0.2% कमी होऊन गेलेला आहे। जो अगोदरच्या काळात 8%, 9%, 12%पर्यंत होतो। आज ॲमेझॉनच्या जंगलाचा जर विचार केला तिथला सेंद्रिय कर्ब हा 12%, पण आपल्या जमिनीचा जर आपण विचार केला तर आपला सेंद्रिय कर्ब हा 0.2, 0.3% कर्ब आहे। आणि सेंद्रिय कर्ब वाढवणे हा दृष्टिकोनातून आपण श्री बायोकडनं इंडी रूट्स, हॅलोचेक, नोवोफॉस, क्रिया पावडर या वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर या ठिकाणी आपण सुरुवातीला चालू करतोय। ज्या ठिकाणी 3 एकर, 4 एकर, 5 एकर ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे अशा ठिकाणी आपण 1 एकर, 2 एकर प्लॉट डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी ही चालू करतोय। ज्यावेळेस आपण इंडी रूट हे ग्रॅन्युअल्स शेतकरी बांधवांना देणार आहे, तर इंडी रूट्समध्ये वेगवेगळे असलेले 15 ते 20 प्रकारचे जे जीवाणू आहे, खास करून बॅसिलस सबटिलस, NPK कंसोर्शियम, यामुळे आपल्या जमिनीमधला सेंद्रिय कर्ब वाढण्यामध्ये मदत होईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रतिकारशक्ती। प्रतिकारशक्ती एकदा वाढली आणि जमिनीमध्ये भुसभुशीतपणा जर निर्माण झाला तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला 25 ते 30% उत्पादन वाढ ही मिळेल। त्या व्यतिरिक्त हॅलोचेक आणि नोवोफॉस या 2 औषधांची कोटिंग आपण इंडी रूटला देणार आहे। हॅलोचेकमध्ये हॅलोफिलिक नावाचे बॅक्टेरिया असल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये क्षार हे ज्यावेळेस आपण पाणी देतो आणि जमिनीला भुरकटपणा येतो तर अशा ठिकाणी आपण क्षार हे कमी व्हावे या दृष्टिकोनातून हॅलोचेक ह्या औषधाची आयोनी म्हणा किंवा हॅलोचेक औषध हे आपण इंडी रूटला कोट करून हे देत असतो।
त्या व्यतिरिक्त या बिजोई कांद्यामध्ये फुटव्यांची संख्येला खूप महत्त्व आहे. आज आपण बघतो की सुरुवातीच्या काळामध्ये आपण एकरी 6 क्विंटल 8 क्विंटल 9 क्विंटल कांदे लावत होतो, पण आजची जर परिस्थिती आपण बघितली तर आपण 12 क्विंटल 13 क्विंटल एकरी कांदे लावू राहिलो. का? याचं कारण म्हणजे फुटव्यांची संख्या कमी असल्यामुळे फुलांची संख्या ही कमी आहे. फुलांची संख्या कमी मिळाली म्हटल्यावरती सेटिंग ही कमी होते. त्यातल्या त्यात मधमाशीचा रोलसुद्धा खूप महत्त्वाचा आहे यामध्ये. तर क्रिया पावडरच्या माध्यमातून आपण फुटव्यांची संख्या ही वाढवून घेणार आहे. जे रासायनिक खतं मागच्या या 10-20 वर्षापासून आपल्या जमिनीमध्ये पडलेले आहे. क्रिया पावडरमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश सोल्युबलायझिंग जीवाणू असल्यामुळे आपल्याला या जमिनीमधून अपटेक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो अपटेक आपल्या पिकाला मिळणं गरजेचं आहे. फुटव्यांची संख्या वाढली तर फुलं वाढतील, फुलं वाढले तर सेटिंग वाढेल, सेटिंग वाढलं तर अल्टिमेटली आपलं उत्पन्न 4.5-5 क्विंटलपर्यंत आरामशीर निघेल. हा दृष्टिकोन होता हा व्हिडिओ बनवण्याचा. तर शेतकरी बांधवांना मी सूचित करेल की आता जे शेतकरी बांधवांनी बिजोई कांदे हे लावलेले आहे, खास करून आपल्या पंचक्रोशीत किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी बिजोई कांद्याची शेती ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते, अशा ठिकाणी आपल्याला जमिनीमधली फंगस किंवा बुरशी ही मोठ्या प्रमाणामध्ये कमी करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. तो आपण इंडिरूटच्या माध्यमातून साध्य करतोय. नंबर 2, आपल्या जमिनीमध्ये क्षारची संख्या ही जास्त होऊन गेलेली आहे, तर आपल्याला हॅलोचेकच्या माध्यमातून जमिनीचे क्षार हे कमी करणं गरजेचं आहे. इंडिरूट आणि हॅलोचेक ज्यावेळेस तुम्ही कॉम्बिनेशन हे वापरतात त्या माध्यमातून आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचं आहे. म्हणजे जर आपण सरासरी जर विचार केला तर जमिनीचे भौतिक गुणधर्म जे कमी होऊन गेलेले दिवसेंदिवस त्याला आपण वापस आणण्याचा प्रयत्न सी बायोएस्थेटिकच्या माध्यमातून मागील 4-5 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण प्लॉट डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीमध्ये रेग्युलर या प्लॉटची व्हिडिओ हे दर 15 दिवसाला 1 महिन्याला शेअर करणार आहे. तर शेतकरी बांधवांनी आपले प्लॉटची डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी कशी होते त्याबद्दल नक्की आपले व्हिडिओ हे बघावे असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी.